नमस्कार. आता आपण स्तोत्रमंत्राच्या पुस्तकातले काही लेख ऐकणार आहोत. पहिला लेख आहे आहार, रोगारोग्यैक कारणम. हा लेख लिहिलेला आहे वैद्य योगेश मुकुंद जिरांकलगेकर, उमदी. आहार साधकाच्या जीवनातील एक महत्त्वाची परंतु बहुतांशी दुर्लक्षित बाब असं म्हणायला बराच वाव आहे. सामान्यपणे आपण घेत असलेला आहार हा बऱ्याचदा आपल्या घरातील परंपरा, स्वयंपाक करण्याची पद्धत, कर्त्या स्त्रीने आणलेला तिचा माहेरचा वसा यावर अवलंबून असतो. अनेक वेळा वैद्य म्हणून व्यवसायामध्येही आणि साधक म्हणून इतर साधकांशी चर्चा करताना परमपूज्य स्वामीजींच्याकडून सत्संगामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे आपल्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक स्थितीचं मूळ आपण घेत असलेल्या आहारावर बऱ्याच अंशी अवलंबून असतं. याचा साधकाला विसर पडतो. त्याचंच एक अल्पतः विवेचन करण्याचा हा प्रयत्न आहे. आयुर्वेदाच्या मूळ सिद्धांतापैकी एक सिद्धांत आहे आहार संभवा रोगा वस्तुश्चाहार संभवा. चरकसंहिता शरीराची उत्पत्ती, वाढ आणि पालनपोषण जर आहारातून होत असेल तर रोगांच्या उत्पत्तीचं कारण देखील आहारातच विद्यमान असलं पाहिजे. आहार जर योग्य पद्धतीचा घेतला तर आरोग्याचं आणि चुकीच्या पद्धतीने घेतला तर रोगाचं कारण बनतो. आणि म्हणूनच आयुर्वेदात म्हटलेलं आहे की विवेकी पुरुषाने स्वतःच्या आरोग्याला अनुकूल आहार घेणं आणि त्यायोगे आरोग्य टिकवणं हे ब्रह्मयज्ञाप्रमाणेच एक दैनंदिन कार्य आहे. काळाच्या ओघात नित्य स्वयंपाकानंतर होणारा ब्रह्मयज्ञच आता हद्दपार व्हायला लागलेला आहे. तर आहाराच्या विचाराला ती उपमा देण्याचं प्रयोजन हे देखील हरवत आहे. म्हणून सद्यस्थिती समोर ठेवून या विषयाचे काही महत्त्वाचे पैलू जसे की आहाराचे रोगोत्पत्तीतील स्थान, धान्य, भाजी, फळं यांच्या उत्पादनापासून अन्न तयार करण्याच्या पद्धती, साठवणूक हे महत्त्वाचे टप्पे, तसेच तयार अन्नाचं सेवन कसं आणि केव्हा करावं यावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये आहाराच्या सूक्ष्मतर भागापासून मन बनतं असा स्पष्टपणे उल्लेख आलेला आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सात्विक, राजसिक, तामसिक आहाराचं वर्णन आलेलं आहे. साधकांना ते विदित आहेच आहे, फक्त विषयाशी संलग्न आहे म्हणून इथे उल्लेख केला आहे. शिजून तयार होणाऱ्या अन्नाचा कच्चा माल म्हणजे धान्य आणि भाजी, फळं यांचा विचार करता एका महत्त्वाच्या सिद्धांताचं आज विस्मरण होत आहे. तो म्हणजे जे ती जिथे पिकतं तेच त्या भूमीत खाल्लं पाहिजे. आपण पिढ्यानपिढ्या ज्या भूभागात वाढलो त्या भागातील जमीन, पाणी, वातावरण याला एकत्रितपणे आधुनिक भाषेत इकोसिस्टीम हा शब्द वापरला जातो. तिथे नैसर्गिकरित्या पिकणारी हंगामी धान्य, भाजी, फळं ही त्या भूभागातील व्यक्तींना सहज पचणारी, पिढ्यानपिढ्या वापरल्याने सुपथ्य आणि आरोग्यदायीच असतात. बारमाही पिकं घेण्याची पद्धत, रासायनिक खतं, पोषक द्रव्यांचा भरमसाठ अमर्याद असा वापर यामुळे आहार द्रव्यांच्या गुणांमध्ये काय बदल होत आहे याचं एक उदाहरण आपण प्रथम घेऊयात. भाद्रपदातील कुत्रीच्या मागे धावणारा कुत्रा ही मराठीतील एक प्रचलित म्हण आहे. अर्थ सर्वांना माहीत आहेच आहे. आज काय परिस्थिती आहे ते. वर्षाच्या सर्व 12 महिन्यांमध्ये कुत्र्यांचं प्रजोत्पादन सुरू आहे. त्या मुक्या जीवावर जर या आहाराचा परिणाम आलेला आहे तर मनुष्य प्राण्यांवर किती असो. शक्यतोवर आपण ज्या भूभागात राहतो तिथे पिकणारी, ऋतूनुसार मिळणारी पारंपरिक धान्य, फळं, भाज्या हेच आपल्या आरोग्यास हितकारक आहे. याचा विसर पडू देऊ नये. बदल म्हणून किवी खाणं ठीक आहे, पण आरोग्यदायी फळ समजून रोजच किवी खाणाऱ्यांची खरंच कीव करावीशी वाटते. भात, पुरणपोळी, गोड पदार्थ यांचा सुकाळ, अतिरेक, अन्य देशातील, अन्य प्रांतातील अन्नधान्याचा रुचीपालट, बदल म्हणून होणारा वापर कदाचित ठीक आहे हो, पण त्यांचाच मुख्य आहार म्हणून वापर केल्याने होणारे दूरगामी परिणाम यावर सखोल मौलिक संशोधनाची नितांत आवश्यकता आहे. तोपर्यंत यांचा वापर न करणं किंवा अत्यल्प करणं अतिशय हितावह आहे.
कच्च्या मालाविषयी इतका विचार झाल्यावर आता प्रक्रिया आणि साठवण याबद्दल बोलूयात. पारंपरिक आहार. पाकशास्त्राला सोडून कुकर, मायक्रोवेव्ह यांचा वापर, सेंद्रिय आणि साधा गूळ निर्माण, साखर, खडीसाखर, कारखान्यातील साखर निर्मिती, प्रक्रियेत होणारा गंधक इत्यादी रासायनिक पदार्थांचा वापर. इतकं कशाला? जात्यावर दळलेलं पीठ आणि गरणीतील पीठ यावर अनेक स्वदेशीच्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे. त्याचे चांगले वाईट परिणाम याचंही विवेचन उपलब्धच आहे. विस्तार भयास्तव इथे लिहिणं टाळतो. घरोघरी सापडणारे रोगाचं एक कारण म्हणजे शीतपेटिका, रेफ्रिजरेटर. यात ठेवलेलं अन्न ताजं राहतं असा गैरसमज माता भगिनी वर्गात इतका दृढ आहे की श्रावणाच्या पहिल्या शुक्राचं पुरण शेवटच्या शुक्रापर्यंत ठेवलं जातं. दिसतं तसं नसतं हो. हे मूळ सत्रच आपण खरं तर विसरतो. अन्न टिकाऊ की टाकाऊ बनवण्याच्या प्रक्रिया, उद्योगात वापरले जाणारे घटक, स्टॅबिलायझर्स आणि विविध प्रिझर्वेटिव्ज, त्यांचं मूळ स्वरूप, स्रोत लपवण्यासाठी दिली जाणारी नावं, त्यांचे परिणाम यांचे अलीकडील प्रसिद्ध उदाहरण म्हणजे एका फास्ट फूड कंपनीकडून चवीचं व्यसन लावण्यासाठी झालेला MSG म्हणजे मोनोसोडियम ग्लुटामेट याचा अतिरेकी वापर हे सर्वांसमोर आहेच आहे. मग यातून स्थूल शरीरात होणारे बदल, यांची कॅन्सरसारख्या व्याधीमधील कारकता इत्यादींवर आता थोडा थोडा आवाज उठतोय. सूक्ष्म शरीर, कोश, मन, चित्त यावरील परिणामांचा विचार तर सपने के सपने में भी सोचना मत असाच आहे. आता निर्माण आणि साठवणीनंतरचा मुद्दा येतो. तो काय आहे? केव्हा आणि किती खावं याचा आहे. जगण्यासाठी खाणं की खाण्यासाठी जगणं यामध्ये नेहमीच गफलत झालेले अनेक नमुने आपल्याला आपल्या जवळपास सहजपणे आढळतात. प्राणसंधारण करणं हेच आहाराचं कार्य असल्यामुळे त्याला आवश्यक तेवढंच खाणं योग्य आहे. आहार मात्रा आणि चवीचं वैविध्य यावरील संयम या संदर्भातील एक किस्सा आहे, ऐकूयात. आमच्या आश्रम परिवारातील एका साधकाचा आहार थोडा भक्कम होता. गुरु महाराजांनी त्याला मुद्दाम आहार कमी करण्यास सांगितलं आणि त्या साधकाने ते केलं. त्याचा त्याला चांगला फायदा पण झाला. सावकाश जेवा याचा अजून एक अर्थ सह अवकाश असा घेता येतो. अवकाश म्हणजे मोकळी जागा, अर्थातच पोट भरून न जेवता पोटामध्ये थोडी मोकळी जागा ठेवणं असा घ्यावा. चांगल्या प्रतीची धान्य, फळं, भाज्या हे देखील उपकारक ठरणं हे अन्न बनवण्याच्या प्रक्रियेवर देखील अवलंबून असतं. पचायला हलकं, सुपाच्य याला आयुर्वेदामध्ये लघु ही संज्ञा आहे, तर पचायला जड त्याला गुरु ही संज्ञा आहे. जो आहार पचायला जितका सोपा तितका आरोग्याला पूरक मानला जातो. आहार घेताना जड पदार्थ कमी प्रमाणात खावेत. जसे आमरसाची एक वाटी खाणार असो तर एक पोळी कमी खाल्ली पाहिजे, पण प्रत्यक्षात एक पोळी जास्तच खाल्ली जाते, जी कालांतराने नडते. या उलट हलके पदार्थ देखील योग्य मात्रेत किंवा योग्य प्रमाणात खाल्ले तरच ते लवकर पचतात. जर प्रमाणाबाहेर खाल्लं गेलं तर तेही पचायला जड आणि परिणामाने व्याधिकारक ठरू शकतात. तीच गोष्ट खाण्यापूर्वी केल्या जाणाऱ्या विधींचे, याला संस्कार अशी संज्ञा आयुर्वेदात वापरतात. भाजल्याने, शिजवल्याने पदार्थ हलके तर आटवल्याने, उकडल्याने, तळलेले ते पचायला जड होतात. जसे ताक दुधापेक्षा हलकं, पण बासुंदी पचायला जड. याही बाबींचा विचार करणं आवश्यक आहे. एक प्रसिद्ध वाक्य आहे, फॉर ह्युमन सेक्स इज नॉट बिटवीन 2 थाईज बट इज इट बिटवीन 2 इयर्स. याच धर्तीवर असंही म्हणता येईल, हंगर इज नॉट बिटवीन हार्ट अँड नेव्हल बट इट इज इन बिटवीन 2 इयर्स. एखादी गोष्ट, एखादा पदार्थ खावासा वाटणं आणि खरी भूक लागणं यातला फरक समजणं आवश्यक आहे. पहिल्याचं नियमन, दुसरीच्या शमनार्थ योग्य पदार्थांचं सेवन यातच आरोग्य, निरामयतेची गुरुकिल्ली दडलेली आहे. घरातील स्त्रींची स्वयंपाक करतानाची मनस्थिती, भोजन करणाऱ्या व्यक्तीची मनोव्यथा यांचाही भोजनाच्या शरीरावर होणाऱ्या परिणामात महत्त्वाचा रोल, महत्त्वाचा सहभाग आहे.
आता प्रश्नांचा आढावा घेतल्यानंतर त्याची उकल कशी करायची याचा आपण विचार करूयात. आपण जिथे राहतो त्याच प्रदेशात पारंपरिक ऋतूंमध्ये उत्पन्न होणारे धान्य, फळं, भाज्या इत्यादींचा प्रामुख्याने वापर आपल्या आहारात ठेवावा आणि तो पण त्याच ऋतूत, विशेषतः फळं. उन्हाळ्यात पिकणारे टरबूज, आंबे किंवा त्यांचा रस फ्रीजमध्ये ठेवून दिवाळीला खाणं म्हणजे रोगाला आमंत्रणच आहे. जर ही फळं ज्या त्या ऋतूमध्ये उत्तम गुणांची आणि आरोग्यदायी असली तरी ती अन्य ऋतूत ती तशी न राहता रोगाचं कारण होण्याची जास्त शक्यता असते. जसे ज्वारी, बाजरी, नाचणी, भात हे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील मुख्य अन्न आहे. यातील एक पीक ज्वारी घेतल्यास विदर्भ म्हणजेच खानदेश ती खरीपात घेतली जाते. पश्चिम महाराष्ट्रात ती रब्बीच्या हंगामात घेतली जाते. थंडीमध्ये बाजरीचं पीक मळणीहून तयार झाल्यामुळे त्याचं सेवन हितकारक ठरतं. याचा अधिक विस्तार टाळतो. शक्यतोवर संकरित प्रजाती टाळून स्थानिक प्रजातींचा सेंद्रिय पद्धतीने निर्मित फळ भाज्यांचा वापर करावा. ताजं, रुचकर, पचायला हलकं असं जेवण सावकाश भुकेपेक्षा 2 घास कमी खात एकाग्र मनाने आणि प्रसन्न चित्ताने जेवण करावं. गृहिणींनी स्वयंपाक करताना देवतांची स्तोत्र म्हणत आपल्या इष्ट देवतेस नैवेद्य करीत आहोत या भावाने स्वयंपाक करावा. स्वयंपाकांसाठी घ्यायच्या अन्नधान्याच्या अंदाजासाठी एक युक्ती सांगतो. माता भगिनींनी जरूर करून पाहावी. मोठा प्रसंगाचा स्वयंपाक असू की रोजचा घेतलेल्या डाळ, तांदूळ, पीठ कमी पडेल का असे शंकामय मन ठेवून पुन्हा डब्यातून जास्ती काढून घेण्यापेक्षा एकदाच शांत मनाने डाळ, तांदूळ आवश्यक तेवढं काढा. निश्चितपणे पुरतील असा विश्वास ठेवून त्यातील एक मूठ पुन्हा मोठ्या साठवणीच्या भांड्यात टाका आणि बघा, अन्न कधीच कमी पडणार नाही. खाणारे देखील संतुष्टच होतील. चला तर, हितभूक म्हणजे हितकर तेच खाणं, मितभूक म्हणजे भुकेपेक्षा 2 घास कमी खाणं आणि जो आहार मिळतो आहे तो भगवतीचा कृपाप्रसाद समजून त्याचा इष्टदेवतेला, गुरूंना नैवेद्य दाखवून प्रसन्न चित्ताने कृतज्ञतापूर्वक प्रत्येक घास 32 वेळा चावून गिळल्यावरच पुढचा घास हातात घेत जेवायला सुरुवात करूयात आणि वदनी कवळ घेतापासून पूर्ण ब्रह्मपर्यंतचा प्रवास पूर्ण होण्याची पात्रता अंगी बांधवण्याचा प्रयत्न करूयात. इथे भोजन मंत्र आहे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरींचे, सहज हवन होते नाम घेता भोगाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे, ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देही च पार्वती. या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु तृष्णारूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु तुष्टिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नो ब्रह्मणाहूतं, ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधीना. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति.